मालवी राजाची आगमन बोलते. आज आपल्याला बनवायचे आहे मटकीची झणझणीत मिसळ. तर मी रात्रीच काल भिजू घातले होते, मग रात्री काढले पाण्यातून आणि बांधून ठेवले मोड येण्यासाठी. तर आता हे धुवून घेते मी आणि धुवून घेतली. आता आपण शिजत घालूया. एक शिट्टी द्यायची आहे याला. थोडं मीठ टाकू आणि थोडी हळद टाकू आणि गॅस ठेवते. आता त्याची तयारी करूया. खोबरं भाजून घेऊया. असं छान भाजून घ्यायचं. इकडे आपल्या कुकरची तयारी झाली, शिट्टी झाली आहे. इकडे शिट्टी द्यायची. गॅस बंद केला. आता एक खोबरं पण आपलं छान भाजून झालं आहे. खोबरं भाजून घ्यायचं. आता कांदा भाजून घेऊया. कांदा पण छान भाजून घ्यायचा आपल्याला. कांदा जर जास्त भाजून घेतलेला आहे. तर आम्ही थोडं पाहुणे पण येणार आहे ना घरी, त्याच्यासाठी जास्त बनवायचे आहे. आता लाल होत आला आहे कांदा. खूप छान भाजून घेतला. लाल लाल भाजून घेतला ना, तरी तो पण छान लागतो. कांदा छान लाल झाला आहे. लसूण टाकते. तुकडे पण टाकते अद्रकचे. थोडी दालचिनी पण टाकते. आणि एक टमाटा पण घेतलेला आहे. गॅस बंद करते आणि थोडं थंड होऊ देते आणि मग मिक्सरला बारीक वाटून घेते. असं वाटून घेतलं. आता गॅस चालू करते. कढई टाकली. आता 2 चमचे तेल टाकते. जिरे टाकते. थोडंसं तेलपान टाकते आणि थोडी दालचिनी टाकते आणि आपण वाटून वाटलेलं टाकूया. वाटण बारीक गॅस करायचा आणि मंद आचेवर चांगलं परतून द्यायचं. एक चांगला असं ब्राऊन होईल. चांगलं भाजायचं मसाला. आपला मसाला भाजत आलेला आहे. आता की असं भाजत आला की आपोआप त्याला तेल सुटतं. थोडंसं लाल तिखट, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि टाकायचं आणि थोडंसं मीठ. मिसळ मसाला. मसाला छान झाला आहे. आता कुकरमध्ये मटकी ठेवली होती ती आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया.
रस्सा पाहिजे त्याच्यासाठी त्यानंतर कुकरमध्ये मटकी ॲड करूया. हे बघा अशी आपली मिसळ तयार झालेली आहे आणि कलर पण किती मस्त सुंदर आलेला आहे, एकदम तरी तरी. आता आपण प्लेटमध्ये घेऊया. फरसाण टाकूया, कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि असा रस्सा टाकूया. हे आहे तरी, हे आहे पाव, हे आहे फरसाण, हा आहे कांदा आणि हे आहे लिंबू. अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे, एकदम झणझणीत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.